सगुणातील ईश्वर आई. आईची महती सांगणाऱ्या कथा. लेखक संपत गायकवाड. आजची कथा मातृत्वाचा झरा हिरकणी. किल्ले रायगडच्या पायथ्याशी गर्द झाडीत वसलेलं एक गाव. त्या छोट्याशा गावात हिरकणी नावाची एक गवळण राहत होती. गवळणच ती. रोज ताजं दूध घेऊन ती गडावर जायची, दूध विकायची आणि सायंकाळी आपल्या घरी परत यायची. एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती दूध विकायला गेली. गडावर खूप गवळणी आल्या होत्या, त्यामुळं दूध विकायला बराच वेळ झाला. गडावर दूध घेऊन गेलेली हिरकणी उशिरापर्यंत घरी पोहोचलीच नाही. गडावरच दूध विकता विकता तिला उशीर झाला. सूर्यास्ताला गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी तर गडावरच होती. दरवाजा उघडण्यासाठी तिने किल्लेदाराला अनेकदा विनंती केली. त्याच्या हातापाया पडली, पण व्यर्थ. महाराज जरी आले तरी दरवाजा उघडणार नाही, या किल्लेदाराच्या उद्गारानं ती हताश झाली. काय करावं? तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बाळाच्या आठवणीनं हिरकणीचा जीव कासावीस झाला. बाळ उठलं असेल का? त्याला भूक लागली असेल का? रडत असेल का? आता त्याला दूध कसं मिळणार? या विचारांनी ती सैरभैर झाली. ती गडावरून खाली जाण्याचा मार्ग शोधू लागली. गडाची तटबंदी तर भक्कम, शत्रूलाही पार करता न येणारी. अंधार गडद होऊ लागला तसं तिचं काळीज धडधडू लागलं. तटावरून खाली उतरण्याचा विचार तिच्या मनात आला, पण तसं करणं म्हणजे कातळावर डोकं आपटून घेऊन मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच होतं. पर्याय नव्हता. अखेर आपल्या तान्हुल्या बाळासाठी तिनं तेच स्वीकारलं. दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर तिनं बाळाच्या ओढीनं तटावरून खाली उतरण्याचा निश्चय केला. ती तटाजवळ गेली आणि कडे कपारीच्या खोबण्या धरत दगड पकडत हळूहळू खाली उतरू लागली. बहुतेक अंतर पार केलं. थोडं अंतर राहिल्यानंतर हातापायाला दगड खरचटून जखमा झालेल्या हिरकणीचा धीर सुटला. तिचे हातपाय लटलट कापू लागले. तिने निश्चयाने खाली उडी घेतली. जगातील कोणत्याही उडीपेक्षा ती उडी खरंच जीवघेणी होती. ऐन काळोखात झुडपातून वाट काढत, अंगावर काट्याकुट्यांच्या जखमा झेलत तिची पावलं घराच्या दिशेनं झपझप पडत होती. आपल्या तान्हुल्यासाठी जंगलातील हिंस्र प्राणी, साप, विंचू या कशाचीच तिला तमा नव्हती. एरवी त्या गडावरून खाली येण्याची हिंमत फक्त पाण्याच्या ओहळाचीच. दुसऱ्याच दिवशी ही बातमी शिवरायांना समजली. त्यांनी हिरकणीला बोलावून तिच्या मातृप्रेमाचे, धाडसाचे कौतुक केले. तिला साडीचोळीचा आहेर देऊन ओटी भरून तिचा गौरव केला. ज्या कड्यावरून हिरकणी खाली उतरली त्या कड्यावर भक्कम बुरुज बांधून घेतला. तो बुरुज आजही हिरकणीच्या मातृप्रेमाची साक्ष देत दिमाखाने उभा आहे. धन्य ती हिरकणी, धन्य ते छत्रपती. प्रत्येक आई आपल्या बाळावर असाच हिरकणीसारखा जीव ओवाळून टाकणारी असते. म्हणून प्रत्येक बालकाने आपल्या आईतील हिरकणी जाणण्याची गरज आजही आहे. धन्यवाद.